नमस्कार वायटी फॅमिली. आपली मराठी संस्कृती किती सुंदर आहे पहा. आपण दरवर्षी आपल्या या मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून करतो आणि तसेच याच दिवसापासून चैत्र गौरी नवरात्र सुद्धा सुरुवात होते पहा. आणि या दिवशी खास असा नैवेद्य बनवला जातो आणि ह्या नैवेद्यामध्ये एक अशी रेसिपी बनवली जाते, ती चुटकीसरशी रेसिपी होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते पहा. तीच रेसिपी आज आपण करणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आणि आज आहे 8 एप्रिल 2024, सोमवार आहे आज. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. मराठी फॅमिली, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपली मराठी संस्कृती खूप सुंदर आहे. आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून करतो आणि तसेच याच दिवशी चैत्र गौरी नवरात्राला सुद्धा सुरुवात होते. म्हणून आपण आज खास एक रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी नैवेद्यामध्ये बनवली जाते पहा. उद्यापासूनच आपलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तसेच उद्याच गुढीपाडवा सुद्धा आहे आणि आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारून करतो. तसेच चैत्र गौरी नवरात्राला सुद्धा उद्यापासूनच सुरुवात होत आहे पहा. म्हणून आपण आज एक अशी रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी उद्याच्या दिवशी खास अशी नैवेद्यासाठी बनवली जाते आणि चुटकीसरशी ही रेसिपी होते, तशीच चवीला सुद्धा अप्रतिम लागते पहा. आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे ती म्हणजे डाळ कैरीची रेसिपी. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीला सुरुवात करूयात. डाळ कैरीची रेसिपी बनवण्यासाठी चण्याची डाळ प्रथम 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवायची आहे. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ही डाळ घेऊन त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक तसेच सॉल्ट ॲड करून मिक्सरला बारीक करून घ्यायची. पहा, इथे चण्याची डाळ मी ऑलरेडी आधीच भिजत ठेवलेली होती. आता इथं मिक्सरमध्ये चण्याची डाळ, अद्रक, मिरची ही मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आता आपण सॉल्ट ॲड केलेलं आहे. आता आपण ही मिक्सरला बारीक करूयात. अशा पद्धतीने ही डाळ आपण मिक्सरला ओबडधोबड अशी ही बारीक करून घेतलेली आहे. आता ती आपण बाउलमध्ये काढत आहोत. आता काय करायचं आहे, एक छान अशी कैरी घ्यायची आहे. मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तुम्ही दुसरी कोणतीही कैरी घेतली तरी चालेल. ही कैरी धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. नंतर हिचे देठ काढायची आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही कैरी सोलून घ्यायची आहे. पहा, आपण ही ज्या पद्धतीने ही डाळ कैरी करत आहोत ना, ही पद्धत अगदी ट्रेडिशनल पद्धत आहे. ह्या ट्रेडिशनल पद्धतीने जर तुम्ही ही डाळ कैरी केली ना तर एकदम स्वादिष्ट होईल. आणि एक सांगू का, डाळ आपण जी मिक्सरला बारीक केली ना, ती तुमच्याकडे जर पाटा असेल ना तर पाट्यावरती ही डाळ दरदरी अशी वाटून घ्या पहा. त्याची टेस्ट एकदमच ट्रेडिशनल लागेल पहा. माझ्याकडे पाटा नव्हता त्याच्यामुळे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे. अशी डाळ अशा पद्धतीने मी ही कैरी सोलून घेतलेली आहे, म्हणजे पिलअप करून घेतलेली आहे. आता ही कैरी आपण खिसून घ्यायची आहे. ही कैरी खिसल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने ही खिसून घेतलेली आहे आपण कैरी. आता ही खिसलेली कैरी या दरदऱ्या वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स करायची आहे. डाळ आणि कैरी एकदम अशी मिक्सअप करून घ्यायची आहे. आणि महत्त्वाचं एक सांगते, ही डाळ कैरीसाठी जी डाळ यूज करतात ना, ही चण्याचीच डाळ यूज करतात पहा. आता जर थोडीशी वेगळी टेस्टीला तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वेगळी दुसरी कोणतीही घेतली तरी चालेल. पण नैवेद्यासाठी जी डाळ कैरी बनवतात आणि त्याच्यासाठी जी डाळ यूज केली जाते ती चण्याचीच डाळ घेतली जाते. म्हणून आपण ही इथे चण्याचीच डाळ वापरलेली आहे. तर पहा, डाळ आणि कैरी एकत्र करून झाल्याच्या नंतर आपण आता एक वेगळी फोडणी करत आहोत. फोडणीमध्ये आपण 2 चमचे तेल, तसेच फोडणीला मोहरी, जिरे, कढीपत्ता, हळद, हिंग, हिरवीगार कोथिंबीर अशी छान फोडणी तयार करायची आहे. आणि तयार केलेली छान अशी ही फोडणी या डाळ कैरीला द्यायची आहे पहा.
सुंदर अशी आपण आता ह्या डाळ कैरीला छान सुंदर अशी ही फोडणी दिलेली आहे। आता ही फोडणी दिल्याच्यानंतर आपण ही संपूर्ण एकजीव करायची आहे आणि यामध्ये वरतून थोडंसं अजून चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर ॲड करून पुन्हा ही डाळ कैरी एकजीव करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली ही नैवेद्यासाठी डाळ कैरीची रेसिपी तयार करायची आहे। तर पहा किती झटपट आणि मस्त चविष्ट अप्रतिम अशी ही आपली डाळ कैरीची रेसिपी नैवेद्यासाठी तयार झालेली आहे। आता ही डाळ कैरी आहे ना आपण एका छान अशा बाउलमध्ये काढणार आहोत आणि हिला छान अशी गार्निशिंग करणार आहोत। तर गाईज कशी वाटली तुम्हाला आजची ही डाळ कैरीची रेसिपी? आवडली का तुम्हा सर्वांना? आजची ही डाळ कैरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर उद्या नैवेद्यासाठी नक्की तुम्ही अशा पद्धतीने डाळ कैरीची रेसिपी बनवून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची आपली ही डाळ कैरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। तर गाईज तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @कुकिंग कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।